नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 21 डिसेंबर 1898 हा रसायनशास्त्राच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे। याच दिवशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ पियुरे क्युरी आणि मेरी क्युरी यांनी रेडियम नावाच्या एका नवीन मूलद्रव्याचा शोध लावला। रेडियम हे अतिशय शक्तिशाली किरणोत्सर्गी पदार्थ आहे आणि त्याचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात, खनिज तपासणीत आणि इतर अनेक क्षेत्रात होतो। हा शोध विज्ञान जगतासाठी एक क्रांतिकारी घटना होती आणि त्याचे परिणाम आजही आपल्या दैनंदिन जीवनावर दिसून येतात। क्युरी दाम्पत्याने पिच ब्लेंड नावाच्या खनिजाचा बारकाईने अभ्यास करून हा शोध लावला। त्यांना आढळले की या खनिजातून एक अज्ञात किरणोत्सर्गी पदार्थ उत्सर्जित होत आहे। या पदार्थाचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी रेडियम आणि पोलेनियम ही दोन नवीन मूलद्रव्ये शोधून काढली। मेरी क्युरी यांना या शोधाबद्दल 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळाले आहे, जे की एक विश्वविक्रम आहे। डॉक्टर किचलू हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख नेते होते आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी शांती आणि सद्भावना पसरवण्याचे काम केले। लेनिन शांती पुरस्कार हा त्यांच्या याच प्रयत्नांचे एक मानचिन्ह होते। या पुरस्काराने भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक सकारात्मक प्रतिभा देण्यास मदत झाली आणि शांती व सद्भावना या संकल्पनांना चालना मिळाली। डॉक्टर किचलू हे आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत। 21 डिसेंबर 1952 हा दिवस भारताच्या इतिहासाला एक सोनेरी क्षण म्हणून कोरला गेलेला दिवस आहे। याच दिवशी प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी आणि समाज सुधारक डॉक्टर सैफुद्दीन किचलू यांना तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या प्रतिष्ठित लेनिन शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ते हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय होते। 21 डिसेंबर 1974 हा भारतीय नौदलाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण दिवस होता। याच दिवशी विशाखापट्टणम येथे INS सातवाहन या पाणबुडी ऑपरेशनचे प्रशिक्षण देणाऱ्या पहिल्या संस्थेची स्थापना झाली। या घटनेमुळे भारताची पाणबुडी क्षमता वाढण्यास मदत झाली। INS सातवाहनची स्थापना ही भारताच्या समुद्रातील सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल होते। या संस्थेमुळे भारतीय नौदलातील पाणबुडी चालकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळाले आणि त्यामुळे भारतीय नौदल अधिक सक्षम बनले। INS सातवाहनच्या स्थापनेमुळे भारताला स्वदेशी पाणबुड्यांची निर्मिती आणि त्यांचे संचलन करण्याची क्षमता मिळाली। यामुळे भारताची समुद्रातील शक्ती वाढली आणि देशाच्या सीमांचे संरक्षण अधिकच प्रभावी होऊ लागले। आज ही INS सातवाहन ही भारतीय नौदलातील एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण संस्था आहे। येथे पाणबुडी चालकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते आपल्या कामात अधिक कुशल बनू शकतील। डॉक्टर PK अय्यंगार यांचे पूर्ण नाव पद्मनाभन कृष्ण गोपाला अय्यंगार होते। 21 डिसेंबर 2011 हा भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रासाठी एक दुःखद दिवस होता। या दिवशी भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ PK अय्यंगार यांचे निधन झाले। ते भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील एक स्तंभ आणि मार्गदर्शक होते। त्यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विविध पैलूंवर महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अणुऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनण्याची दिशा घेतली। त्यांनी अणुभट्टीच्या डिझाइन, अणुइंधनाच्या पुनर्प्रक्रिया आणि अणुऊर्जेचा शांततापूर्ण उपयोग यासारख्या अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन आणि विकास कार्य केले। अय्यंगार यांच्या निधनाने भारताला एक महान वैज्ञानिक गमवावा लागला। त्यांचे योगदान भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात कायमस्वरूपी राहणार आहे। त्यांच्या कार्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर अणुऊर्जा क्षेत्रात एक मान्यताप्राप्त स्थान मिळाले। आजच्या दिवशी भारतातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर गरवारे म्हणजेच आबासाहेब गरवारे यांचा जन्म झाला। आबासाहेब गरवारे यांचा जन्म 21 डिसेंबर 1903 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव या तालुक्यात झाला। त्यांनी कमी वयातच उद्योग क्षेत्रात प्रवेश केला आणि कठोर परिश्रमाने उद्योग उद्दिष्टांची पूर्ती केली। आबासाहेब गरवारे हे भारतातील प्लास्टिक आणि नायलॉन उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जातात। त्यांच्या नेतृत्वात भारतात प्लास्टिक आणि नायलॉन उद्योगाने नवीन उंची गाठली। त्यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमामुळे
गरवारे उद्योग समूह आज भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे। आबासाहेब गरवारे यांनी स्थापन केलेला गरवारे उद्योग समूह आज विविध क्षेत्रात कार्यरत आहे। यामध्ये प्लास्टिक, नायलॉन, फायबर, पॅकेजिंग इत्यादी उद्योगांचा समावेश आहे। त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 1971 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। साडीला जवळपास 3000 वर्षांचा इतिहास आहे। शातिका या संस्कृत शब्दापासून किंवा बौद्ध साहित्यात उल्लेखलेल्या सत्तिका या शब्दापासून साडी या शब्दाची निर्मिती झाली आहे। कपड्याची पट्टी असा अर्थ असलेल्या या साडीने आजवर प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे। काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार 2800 ते 1000 इसवी सनापूर्वी साडी विणण्याची कला भारतात आली। काही पुरातात्विक संशोधनानुसार सिंधू संस्कृतीमध्ये देखील साडीचा उल्लेख झालेला आढळतो। भारतात विविध राज्यांमध्ये विविध प्रकारच्या साड्यांची निर्मिती केली जाते। प्रत्येक प्रकारच्या साडीची स्वतःची एक विशिष्ट ओळख आणि वैशिष्ट्ये आहेत। काही प्रसिद्ध प्रकारांमध्ये बनारसी साडी, कांचीपुरम साडी, पटौडी साडी, कॉटन साडी इत्यादींचा समावेश होतो। या पारंपरिक कपड्याचे जगभरात सांस्कृतिक महत्त्व वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय साडी दिनाची स्थापना 21 डिसेंबर 2005 साली करण्यात आली। जागतिक साडी दिवस हा भारतातील महिलांच्या सौंदर्याचे आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या साडीला समर्पित एक विशेष दिवस आहे। हा दिवस साडीच्या महत्त्वावर भर देतो।